जयंत पाटलांचा भाजपला टोला, विरोधी पक्षनेता नाही पक्षविरोधी नेता मिळाला. भास्कर जाधव सत्ताधाऱ्यांवर संतापले. राज्यातील फडणवीस सरकारचे यंदाच्या वर्षातील पावसाळी अधिवेशन पार पडले. मात्र यंदाही विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही निवड करण्यात न आल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. आता पुढील अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपूरला होणार आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनापर्यंत तरी सरकारने विरोधी पक्षनेतेपदी विरोधी पक्षातील नेत्याची निवड करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाते आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक प्रतिनिधी असलेल्या पक्षाचा गटनेता म्हणून मी समन्वय ठेवलेला आहे. आमच्यात अंतर्गत वाद नाही. विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात बोलायचं तर सदस्य संख्या याची अट नाही, असं पत्र सचिवांकडून आपण घेतलेलं आहे. आम्ही तिघे मिळून 4 वेळा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलोय. आता करायचं काय? अजून किती लाचारी करत त्यांच्यासमोर यायचं, किती डोकं फोडायचं, असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला. विधिमंडळासाठी विरोधी पक्षनेता त्यांना द्यायचा नाही, कारण त्यांना पक्षविरोधी नेता मिळालेला. आता करायचं काय हे त्यांनी ठरवायचं आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच नाव न घेता सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधलेलं आहे. पक्षविरोधी नेत्यांबरोबर आमची उघडपणे चर्चा होत असते. इकडे बसण्याऐवजी ते तिकडे बसतात, असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री भाषण करताना 3 इंजिनपैकी 1 इंजिन गायब होतं, असं म्हणत विधानसभा सभागृहात एक उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याकडे काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी लक्ष वेधलं आहे. काय आहे की सरकारला विरोधी पक्ष नेता द्यायचा नाही, कारण त्यांना पक्षविरोधी नेता मिळालेला आहे. नाही, आता त्यांचा चॉईस आहे, विरोधी पक्ष नेता घ्यायचा का पक्षविरोधी नेत्याला चालवायचं.